विनंती असेल बाबू स्पोर्ट्स संघाचे संघ मालक बाबू सावंत आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। बाबू स्पोर्ट्स संघाचे संघ मालक बाबू सावंत आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण थरार पाहताय, आपण अनुभवताय। स्पर्धा अतिशय रंगतदार ही चाललेली स्पर्धा मैदानावरती पाहायला मिळते। आजचा हा पहिला दिवस सलामी जोडी देखील मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते, ती म्हणजेच वेलू स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाची। वेलू स्पोर्ट्स वेंगुर्ला विपक्ष श्री बांदेश्वर 11 बांध संघ या वेळेस पाहायला मिळतोय। नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः फलंदाजी स्वीकारली जाते, म्हणजे कर्णधाराने भरवता दाखवला जातो या संध्याकाळच्या सत्रात फलंदाजांवरती। बघावं लागेल कितपत धावांचा डोंगर प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केला जातो। बघितलं गेलं तर दोन्ही संघ आपला पहिला सामना हे विजयी ठरतायत आणि निश्चितच दुसरा सामना कोणता संघ जिंकेल हे मात्र बघावं लागेल मैदानावरती। निश्चितच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज धनराज त्या ठिकाणी पाहायला मिळतो, माफ करा धनंजय हा पाहायला मिळतोय मैदानावरती। आणि पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त। पहिला चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रात ट्रॅव्हल करतोय। प्रथमेश आहे स्ट्रायक वरती, फटका निघतोय मैदानावरती। काउ कॉर्नर क्षेत्रात डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये। जोपर्यंत फेकी होईल तोवर मात्र निघेल ती एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी सांघिक धाव फलक देखील बदारी घेतोय। तब्बल 2 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात। पहिल्या 2 चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती। निश्चितच राजन केरकर आणि प्रथमेश ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल। बघावं लागेल धनंजयच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रहार केला जाईल, गोलंदाजी केली जाईल, मारा कशा प्रकारे केला जाईल। यावेळेस फटका फसलाय, राजन केरकरची खेळी ही होतय समाप्त। एक आकुट टप्प्याचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न भागात पडताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच पहिला हादरा तो म्हणजेच वेलू स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाला डीजे। बघावं लागेल कशा प्रकारे ही गोलंदाजी केली जाईल येणाऱ्या काळात। कारण बघितलं गेलं तर पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवरती बराचसा गोलंदाज कुठेतरी वरचढ ठरताना पाहायला मिळतोय। पहिल्या 3 चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त। अजून देखील 3 चेंडूचा खेळ असेल बाकी। मानस असेल स्ट्राइक वरती, न्यू बॅटर आहे स्ट्राइक वरती। tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले जात आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। या संध्याकाळच्या सत्रात सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्री बांदेश्वर 11 बांधा विपक्ष वेलू स्पोर्ट्स वेंगुर्ला। यावेळेस देखील बघावं लागेल फलंदाज बाद बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका केला होता, क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता। दुसरा हादरा बॅक टू बॅक विकेट पाहिल्यावरती पाहायला मिळतोय आणि दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला डीजे। बाबू सावंत आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। बाबू सावंत आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। नवीन बॅटर येतो स्ट्राइक वरती, बघावं लागेल न्यू बॅटर आहे योगेश हा फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय। बघावं लागेल योगेशच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल। एक डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंडच्या दिशेने। यावेळेस देखील निश्चितच सुरेख चेंडू पाहायला मिळतो। टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतो। यष्टीरक्षक ही निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये। तब्बल समाप्त 5 चेंडूचा खेळ, फक्त 2 धावा या 5 चेंडूवरती खर्च केल्या जात आहेत। गोलंदाज धनंजयच्या माध्यमातून अंतिम चेंडू असेल।
यावेळेस देखील ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू यावेळेस पंचांकडून दंडित केलं जात आहे आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक अपरावर्तित होतोय तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती आणि पुन्हा त्या गोलंदाजाला त्या चेंडूची फेकी करावी लागते दंडात्मक झाल्यावरती आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस देखील निश्चितच थोडीशी घाई दर्शवली जाते. जर चेंडू 7-7 जर फटका खेळला असता तर निश्चितच त्या ठिकाणी फटका निघाला असता. सांघिक धावफलक स्थिरावतोय 3 धावेवरती. शेवटचा चेंडू निर्धाव आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा गणला जातोय. तब्बल समाप्त पहिलं षटक आणि पहिल्या षटकानंतर सांघिक धावफलक पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी देखील गोलंदाजी मार्गवरती येईल. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकात देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज धनंजयच्या माध्यमातून फक्त 3 धावा या खर्च करणारी गोलंदाजी आपण पाहिली. मात्र येणारे गोलंदाज त्याच टप्प्यावर का गोलंदाजी करतायत का हे मात्र बघावं लागेल. नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातोय. मात्र 2 फलंदाजी स्वस्तात तंबूच्या दिशेने पहिल्या षटकात हे माघारी परतले आणि निश्चितच येणारे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत हे मात्र बघणं तेवढंच अपेक्षित असेल. डाव्या हाताचा फलंदाज प्रथमेश आहे स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्गवरती आसिफ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघावं लागेल ज्या टप्प्यावर पहिल्या गोलंदाजानं गोलंदाजी केली धनंजयनं गोलंदाजी केली त्याच टप्प्यावर का गोलंदाजी केली जाते आशिषच्या माध्यमातून हे देखील बघावं लागेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र निघतील एकच धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 4 धावा या धावफलकावरती. एकच धाव निघते. पहिल्या चेंडूवरती फटका देखील सुरेख निघाला होता मैदानावरती तो म्हणजेच फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. निश्चितच 30 ते 35 धावा धावफलकावरती झाल्या तर एक फायटिंग टोटल उभा होईल. बाबू सावंत आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. बाबू सावंत आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपल्याला शेवटचा पुकार देण्यात येतो की आपण मान्यवर कक्षामध्ये या. स्ट्रायकिंग बॅटर आहे योगेश. बघावं लागेल योगेशच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे ही फलंदाजी केली जाते. यावेळेस देखील बघावं लागेल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी संबोधलं जातं अशा प्रकारचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव देणारा चेंडू आणि अतिरिक्त धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय 5 धावा या धावफलकावरती. 2 अतिरिक्त चेंडू फेकली पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकातील 1 आणि या षटकातील देखील 1. यावेळेस देखील कमबॅक पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा पुन्हा एकदा जकडला जात आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये देखील झटके बसले आणि त्यानंतर कुठेतरी सावरताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ. एकेरीत धावेवर भर दिला जातोय मात्र मध्येच त्या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. गोलंदाज आसिफच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडूची गणना त्या ठिकाणी पाहायला मिळते मैदानावरती. फुल चेंडूवर फुल टॉस म्हणजे फुल्ली लॉस मैदानावरती. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय 11 धावा या धावफलकावर. सुरेख फटका पाहायला मिळतोय. दुहेरी आकड्यावरती सांघिक धावफलक पाहायला मिळतो. 11 धावा या धावफलकावरती. फुल टॉस चेंडूवर फुल समाचार घेतला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका बघावा लागेल. निश्चितच चेंडू जातोय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. रॉयल किंग दर्जेदार बहारदार पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सतरा धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसी प्राप्त करणारा चेंडू अतिरिक्त उसीनिशी बीट केलं जात आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय पंचांचा आणि निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये आणि निर्धाव चेंडूची सांघिक धावफलक 17 धावा जैसे ते सांघिक धावफलक पाहायला मिळतो. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. 2 षटकार निघतायत. या षटकामध्ये देखील निश्चितच थोडंसं महागड्या षटकाच्या दिशेने देखील वाटचाल यावेळेस देखील निश्चितच बघावं लागेल मैदानावरती.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची आपण नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. नो चेंडू म्हणजे अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावण्याशी सांघिक धावफलक देखील परावर्तित होतोय. 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडूचा खेळ हा असेल बाकी, म्हणजे नो चेंडू म्हणजे असेल पुढच्या चेंडूवरती फ्री हिट का फ्री हिटचा फायदा उठवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून हे देखील बघावं लागेल. मागचा चेंडू त्या ठिकाणी फेकला होता तो देखील वन बाउन्स आणि त्यानंतर दुसरा चेंडू देखील वन बाउन्स दुसरा चेंडू देखील बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला मैदानावरती आणि निश्चितच पंच त्या ठिकाणी नो चेंडू घोषित करतायत. निश्चितच बघावं लागेल मैदानावरती काय घडेल, कशा प्रकारे हा मारा केला जाईल. फ्री हिटचा चेंडू असेल, मनसोक्त फटका खेळण्याची संधी, मात्र ती संधी दबडली जाते मैदानावरती. एकेरी धाव घेतली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. स्वतः यष्टीरक्षक घेतोय राजा नाटेकर चेंडूवरती. जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र फक्त निघेल ती एकेरी धाव आणि एकेरी धावेशी सांघिक धावफलक 19 धावा या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती. 2 षटकानंतर सांघिक धावफलक 19 धावा या धावफलकावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी देखील गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. सुजित देवळी हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. बघावं लागेल सुजितच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे गोलंदाजीचं हे अंतिम षटक स्टॉक ओव्हर ज्याला संबोधलं जातं ते षटक कशा प्रकारे हे हाताळलं जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहे योगेश. योगेशच्या बॅट मधून देखील आपण मागच्या षटकात 2 मोठे फटके पाहिले. सुजित देवळी हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा सज्ज पहिला चेंडू. यावेळेस देखील फटका बसलाय. निश्चितच चेंडू हवे क्षेत्ररक्षक झेल खाली त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात झेल टिपला जातोय आणि फलंदाज योगेशची खेळी ही होते समाप्त. एक विस्फोटक फलंदाजाला पुन्हा एकदा परतीचा रस्ता दाखवला जातोय आणि सांघिक धावफलक स्थिरावतोय तो म्हणजेच 19 धावा या धावफलकावर. बॅटर स्ट्राईक एंड वरती जायचं आहे. विनंती आहे हो. सुजित देवळी त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावर. स्ट्राईक वरती फलंदाज आहे निखिल हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती. रिव्ह्यू सिस्टीम पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या दिशेने पाहायला मिळतं. स्क्वेअर लेग पंच. स्ट्राइक एंड. एक मिनिट. निखिल बॅटर आउट आहे. चला विनंती असेल स्ट्राइक एंड जो बॅट्समन आउट.
फलंदाज या ठिकाणी धावबाद आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल हा फलंदाज माघारी परततोय. निश्चितच अतिशय सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळतंय राजा नाटेकरच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त मैदानावरती. सांघिक धावफलक देखील स्थिरावतोय. 19 धावा या धावफलकावरती. न्यू बॅटर स्ट्राईक एंडवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. किरण हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी मैदानावर. यावेळेस देखील निश्चितच पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच सुरेख झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद किरणची देखील खेळी ही समाप्त मैदानावरती पाहायला मिळते. सांघिक धावफलक जैसे ते म्हणजेच 19 धावा या धावफलकावर. चला विनंती असेल बॅटर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे. बॅटर नवीन बॅटर ज्ञानेश्वर हा सज्ज होताना पाहायला मिळेल. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघावं लागेल अंतिम 3 चेंडूवर कशा प्रकारे धावा कुठल्या जातील या मैदानावरती आणि कितपत धावांचं लक्ष दिलं जाईल प्रतिस्पर्धी श्री बांदेश्वर 11 बांध संघासमोर. निश्चितच नवीन बॅटर आहे ज्ञानेश्वर सज्ज होतोय मैदानावरती. सुजित देवळी अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवर तर जकडलं जात आहे. फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. मात्र परतीचा रस्ता देखील फलंदाजांना दाखवला जातोय पहिल्या 3 चेंडूवर. बघावं लागेल येणारे 3 चेंडू हे कशा प्रकारे असतील मैदानावरती. शॉर्ट स्क्वेअर लेग त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. शॉर्ट मिड विकेट देखील त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. पुन्हा एकदा फटका निघतोय मैदानावरती. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत लॉंग ऑफच्या दिशेने शॉर्ट मिड ऑन क्षेत्रात क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत अडवला जातोय फेकी होईल तोवर मात्र निघेल ती फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेदिशी देखील सांघिक धावफलक हा परावर्तित पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचतोय. 20 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र बऱ्याच वेळ नंतर प्रथमेश हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. चला विनंती असेल लवकरात लवकर या 2 चेंडूचा खेळ समाप्त करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्गवरती सुजित देवळी. बऱ्याच कालावधीनंतर सांघिक धावफलक हलताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे प्रथमेश. प्रथमेशच्या माध्यमातून मोठा फटका निघेल या चेंडूवर. निश्चितच पुन्हा एकदा बघावा लागेल. पंचांचा इशारा. चेंडू स्वर असल्याचा अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंच महेश डोंगरे सरांचा आणि निश्चितच पुन्हा एकदा अतिरिक्त धावेशी सांघिक धावफलक वधारी घेतोय. 21 धावा या धावफलकावरती. अंतिम 2 चेंडू थोडस लांबतय षटक. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा मारा पाहायला मिळतोय गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज प्रथमेश. यावेळेस देखील बघावं लागेल एक वेगवान चेंडू आणि निश्चितच डिक्लेअर झोन क्षेत्रात चेंडू तर ट्रॅव्हल करतोय मैदानावरती. धावबाद करण्याची देखील संधी असेल. निश्चितच फलंदाज धावबाद आणि स्क्वेअर चेंडूचा इशारा देखील येतोय. 2 धावा असतील या चेंडूवरती आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्ती. 23 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. वारंवार बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. चला विनंती असेल नवीन बॅटर लवकरात लवकर आपण मैदानावरती जायचं आहे. सुधाकर हा फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज होईल. न्यू बॅटर असेल स्ट्राईक एंडवरती. निश्चितच अंतिम 2 चेंडू. बरंच लांबतय षटक. 2 चेंडू हे स्क्वेअर फेकी पाहायला मिळत आहेत सुजित देवळीच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे प्रथमेश. निश्चितच 2 अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत या षटकामध्ये सुजित देवळीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रथमेश. अंतिम 2 चेंडूचा खेळ आहे. स्ट्राईक एंडवरती आहे प्रथमेश. निश्चितच सुजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती रनिंग मार्गवरती त्या ठिकाणी पाहिला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू पुल केला जातोय. पूल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अनसक्सेसफुल. निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. प्रथमेश खेळी होते समाप्त मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावतोय 23 या धावसंख्येवर. चला विनंती असेल न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानावरती जायचं आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावफलक पाहायला मिळतोय तो म्हणजे 23 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर आहे स्ट्राईक एंडवरती. करण हा फलंदाज सज्ज होईल. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. काय घडेल या अंतिम चेंडूवर हे देखील बघावं लागेल मैदानावरती. निश्चितच सुजित देवळी. सात गड्याच्या मोबदल्यात 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी.
फुलटॉस चेंडू लेग साइडच्या फटका डोलावला जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे फक्त निघेल ती एकेरी धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि फलंदाज आपल्याला बाद पाहायला मिळेल. 8 गड्याच्या बदल्यात 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये निश्चितच येणारे 18 चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी केली जाते, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते हे सांगण्यासाठी देखील येणाऱ्या काळात काय घडतंय, 18 चेंडूत 25 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय, सक्षम गोलंदाजी कशा प्रकारे ठरते हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती बदल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया, आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सचिन सावंत. थँक्यू डीजे, धन्यवाद निखिल. जाऊया पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात. आजच्या दिवसाला नक्कीच निरोप देणारा हा सामना असेल या मैदानावरती, कारण हा सामना संपला की उद्याच्या दिवशी पुन्हा एकदा खेळ सुरू पाहायला मिळेल या स्पर्धेदरम्यान. तत्पूर्वी विनंती असेल, हा जो सामन्याचा निकाल जोपर्यंत लागत नाहीये तोपर्यंत या बी ग्रुप मधील जे संघ आहेत त्या सर्व संघ मालकांना, संघ नायकांना विनंती असेल की आपण कृपया मैदानावरती थांबायचंय, आपण जाऊ नये. गोलंदाजी मार्कवरती निखिल हा गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. तर आव्हान असेल या ठिकाणी श्री बांदेश्वर 11 बांदा संघासमोर 25 धावांचं, आणि या आव्हानाला उत्तर देताना स्ट्राईक एंडवरती रंजन केणी. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून. एक वेगवान चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातात आणि स्थिरावतोय. नक्कीच पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा धावसंकेत गणल्यानंतर आसिफ शेख, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील नक्कीच पाहायला मिळतं. हे नॉन स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा मध्यम गती वेगवान गोलंदाज, साथ डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आसिफ हा नॉन स्ट्राईक एंडवरती. उडालेला फटका, उडालेला कारंजा हवेत आणि पहिला गडी गारत पाहायला मिळतो या ठिकाणी श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचा रंजन केणीच्या रूपात. विनंती असेल की हा सामना संपला तरी आपण जाऊ नका, यानंतर संघ मालकांनी या ठिकाणी थांबायचं आहे विनंती आपल्याला असेल. जाऊया मैदानावरती, आव्हानाचा पाठलाग करायचा या मैदानावरती तब्बल एका मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा, कारण या 18 चेंडू 25 धावांच्या आव्हानाचा विचार केला. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये हे छोटं वाटणारं आव्हान
पाहायला मिळतंय. जरी कागदावरती हे आव्हान छोटं असलं तरी सद्यस्थितीतील या मैदानाची स्थिती बघितली, संध्याकाळच्या वेळाचा विचार केला, थोडंसं शांत क्रिकेट हे पाहायला मिळतं या मैदानावरती. वाऱ्याचा वेग हा नक्कीच थांबलेला पाहायला मिळतोय आणि नक्कीच म्हणूनच हे आव्हान श्री बांदेश्वर 11 बांदा संघासाठी थोडंसं कठीण देखील बहुधा होऊ शकतं. या आव्हानाला सर करण्यासाठी पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर श्री बांदेश्वर 11 बांदा संघाला संकट मोचक या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी डाव्या हाताचा फलंदाज एक शैलीदार फलंदाज सच्च पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती सुचित देवळी हा सद्यस्थिती स्ट्राईक एंडवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटचा स्पर्श केलाय चेंडूने. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. ते जे प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, रसिक प्रेक्षकांना, तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे, पण आपल्याला विनंती की आपण कृपया तिथून थोडंसं पाठीमागे थांबा, कारण त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. तसेच जे खेळाडू बाकड्यावरती बसलेले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण कृपया तेथून उठा. यावेळी चांगला चेंडू आखूट टप्प्याचा पाहायला मिळालाय. साथ या चेंडूवरती बघितलं तर वेग भन्नाट पाहायला मिळालाय गोलंदाज निखिल याचा. प्रतिस्पर्धी संघाचा एक चांगला खेळाडू फलंदाजाला या ठिकाणी जखडून ठेवणारा हा चेंडू मात्र मिळाले ते केवळ या चेंडूवरती एक धाव या एका धावेनिशी. सरतेशेवटी धावसंख्या पोहोचते ती 2 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावांच्या आभाराचा पाठलाग करताना. संध्याकाळचं सत्र येणाऱ्या काळात नक्कीच श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचा विचार केला. फलंदाजी आहे या संघाकडे. समीर मळगावकर, राजा नाटेकर, अक्षय राहुल हे फलंदाज येणाऱ्या काळात पाहायला मिळतील, परंतु तत्पूर्वी मात्र या 2 खेळाडूंवरती नक्कीच जबाबदारी असेल ती संघाचा डाव सावरण्याची. आखूट टप्प्याचा चेंडू फलंदाज सुचित देवळीच्या बॅट मधून हवाई फायर लफ्टेड फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. डीजे आणि आक्रमकता ज्या खेळाडूच्या नसानसात भिनली तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती सुचित देवळे मैदानावरती आपलं कर्तव्य बजावतोय आपल्या संघासाठी. अगदी आल्या आल्या एक मोठा फटका. यावेळी चांगला फटका जमिनीलगतचा सुरेख पाहायला मिळतोय. टाइम नक्कीच झाला या चेंडूवरती फटका आणि त्यानंतर चेंडू लगभग सीमा रेषेच्या नजदीक पाहायला मिळालाय. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका नक्कीच निघालाय. पंचांकडून इशारा बघूया निघतो या ठिकाणी तो अंपायर रिव्ह्यू साठी. रेफरल दिला जातोय धावबाजसाठी या मैदानावरती, परंतु एक धाव नक्कीची पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धाव पूर्ण झाली आहे का या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचला म्हणजे नॉट आउट हा करार दिला या ठिकाणी. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, लवकरात लवकर कृपया सामना सुरू करा, कारण बँड लाईटचा संभव सुद्धा होऊ शकतो या मैदानावरती, याची आपण नोंद घ्या. अजूनही धावसंख्या पोहोचली ती केवळ 10 धावांवरती म्हणजे विजयासाठी 12 चेंडू 3 धावा या चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 11 धावांवरती. विजयासाठी 12 चेंडू 14 धावांची असेल आवश्यकता. स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे सन्माननीय प्रतीक पाटील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेदरम्यान 12 चेंडू विजयासाठी 14 धावांची असेल आवश्यकता आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा ज्या खेळाडूनं एक आक्रमक फटका खेळला या मैदानावरती, जो संकटात वाटत होता श्री बांदेश्वर 11 बांदा संघ, त्या संकटातून बाहेर ज्याने आणून ठेवलंय तो सुचित देवळे या मैदानावरती स्ट्राईक एंडवरती सज्ज, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आसिफ शेख आणि गोलंदाज मानसचा पहिला चेंडू. पंचांचा इशारा नक्कीच निघाला या चेंडूवरती. नो चेंडू असल्याचा नो चेंडू हा पंचांकडून पाहायला मिळतोय. साथ फ्री हिटची संधी देखील असेल. गोलंदाजी मार्गवरती वेग धारण करण्याच्या प्रयत्नात अति उंचीचा चेंडू पाहायला मिळतोय बीमर स्वरूपाचा आणि पंचांकडून झालेला निघाला इशारा हा चेंडू नो आहे म्हणजे नो चेंडू. एक धाव अतिरिक्त मिळाले. साथ फ्री हिटची संधी म्हणजे या चेंडूवरती मुक्त संचार फटका खेळण्याची संधी असेल ती फलंदाज सुचित देवळी याकडे.
धावसंख्या ही नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा निघालाय. त्या ठिकाणी एक सुरेख चेंडू गोलंदाज मानसच्या माध्यमातून आसिफ सटीचा हा चेंडू नक्कीच यॉर्कर होता. धावसंख्येत मात्र एका धावेची भर पडली जाते आणि स्कोरबोर्ड हा नक्कीच परावर्तित पाहायला मिळतोय. धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती निघालेली धाव थोडासा दबाव कमी करेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंवरून, परंतु प्रत्येक चेंडूवरती निघणारी धाव दबाव मात्र बनवते ती गोलंदाजी करणाऱ्या संघावर. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका हवेत आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आलाय. त्या ठिकाणी राजन केरकर उर्फ डीके चेंडूवरती येतोय. चेंडू अडवतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवून चेंडूची परतीची फेड त्या ठिकाणी गोलंदाजाकडे केली जाते. तोपर्यंत अजून एका धावेची धावसंख्या परावर्तित ही पाहायला मिळते या मैदानावरती. संध्याकाळचं सत्र शांत वातावरण नक्कीच पाहायला मिळतंय आणि एक नेत्रदीपक नेल बायटिंग फिनिश या मैदानावरती, कारण धावसंख्या पोहोचली 15 या आकड्यावरती. यावेळेस आसिफ सटीचा हा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. भन्नाट वेगात आलेला चेंडू ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नात फलंदाज आसिफ, परंतु बॅटची बाहेरील कट चेंडूने घेतले आणि चेंडू आदळलाय. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि त्यानंतर धावसंख्येत पडलेली एका धावेची भर. स्कोरबोर्ड 16 धावांवरती, म्हणजे विजयासाठी अजूनही 8 चेंडू 9 धावांची असेल आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय त्या ठिकाणी. फटका हवेत मिड विकेट क्षेत्रात. झेल टिपलाय त्या ठिकाणी खेळाडू प्रथमेश यानं. कर्णधार स्वतः झेल टिपतोय. प्रतिस्पर्धी संघाचा एक हुकमी खेळाडू हुकमी मोहरा या ठिकाणी गारद केला जातोय आणि त्यानंतर मात्र समीकरण हा आयकॉन खेळाडू मैदानावरती. धनंजय स्ट्राइक एंड वरती. धावसंख्या ही नक्कीच स्थिरावते 16 या धावसंख्येवरती, कारण 7 चेंडू विजयासाठी आवश्यकता असेल 9 धावांची. गोलंदाजी मार्क वरते गोलंदाज वेगवान मानस सज्ज, तर स्ट्राइक एंड वरते एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज धनंजय हा खेळाडू स्ट्राइक एंड वरती सज्ज. यावेळी सुरेख चेंडू यॉर्कर लेनचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. नक्कीच एका धावेसाठी निघालेला फटका दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या ठिकाणी राजन चेंडूवरती येतोय. चेंडू अडवला जातोय. परतीची फेड ही जोपर्यंत केली जाते तोपर्यंत फलंदाज मात्र एक धाव पूर्ण करतायत आणि अंतिम षटकात समीकरण हे विजयासाठी 6 चेंडू 8 धावांची असेल आवश्यकता. अंतिम षटकादरम्यान काय घडेल जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर बघूया गोलंदाजी. थँक्यू डीजे. अटीतटीचा सामना हा नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानावरती. दोनही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सामना, कारण दोन्ही संघ या स्पर्धेतील आपली पहिली लढत जिंकलेत आणि ही दुसरी लढत या मैदानावरती दोन्ही संघ खेळत आहेत. विजयासाठी नक्कीच असेल 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आणि ज्या खेळाडूंना या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली तो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. तो मेलूस्पोर्ट वेंगुर्ला संघाकडून ज्ञानेश्वर हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. एक छोट्या शनीचा छोटी उंची शरीराशी लाभलेला हा गोलंदाज, परंतु या खेळाडूची कीर्ती ही नक्कीच महान पाहायला मिळाली या मैदानावरती. अंतिम षटकात राईट आर्म ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू यॉर्कर पाहायला मिळालाय, ब्लॉक केलंय फलंदाजाला, समोरच्या दिशेला निघालेला फटका, एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळाले. राजन केरकर चेंडूवरती आलाय, तोपर्यंत पहिला प्रयत्न चेंडू उचलण्यापासून राजन चुकलाय, तोपर्यंत बॅकअप दिलाय त्या ठिकाणी मानसने, तोपर्यंत एका धावेची पावलं ही नक्कीच वळाली ती दुसऱ्या धावेकडे आणि समीकरण हे बघता बघता बदललंय. या मैदानावरती विजयासाठी 5 चेंडू 6 धावांची असेल आवश्यकता. धनंजय बेंताडे बहुधा फलंदाजी मार्क वरती असताना एक आक्रमक खेळाडू. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला फटका निघालाय त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून. पहिली धाव वेगवान स्वरूपाची नक्कीच निघाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न निघतोय आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र धनंजय हा खेळाडू माघारी परततोय. धनंजय असेल बॅक टू द पवेलियन. समीकरण बदललंय. 4 चेंडूत विजयासाठी 5 धावांची असेल आवश्यकता. डीजे साठी 5 धावांची आवश्यकता आहे. ज्या खेळाडूच्या खांद्यावरती एक जबाबदारी होती. धनंजय हा माघारी परतलाय. ऐन मोक्याच्या क्षणी मिळालेली विकेट, प्राइज विकेट, अनमोल विकेट पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये 4 चेंडू 5 धावा हे आव्हान जरी असलं, हे आव्हान जरी कमी वाटत असलं तरी कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि म्हणूनच 4 चेंडूत 5 धावा बनवणं हे फलंदाजी करणाऱ्या संघाला अति आवश्यक. गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर एक चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते. यावेळेस फलंदाजी मार्क वरती अक्षय आलाय. आल्या एक सुरेख फटका निघालाय, मात्र क्षेत्ररक्षणातील झालेली सुरेख कामगिरी या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतवण्यापासून नक्कीच कारणीभूत ठरते आणि विजयासाठी आवश्यक असतील 5 धावा या मैदानावरती. डीजे थँक्यू. डीजे स्ट्राईक एंडवरती आक्रमक ढाच्याचा फलंदाज मैदानात येतोय. ज्या खेळाडूची ख्याती कीर्ती आहे एक आक्रमक फलंदाज म्हणून. अंतिम 3 चेंडू आणि विजयासाठी असेल 3 चेंडू विजयासाठी असेल 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती राजा नाटेकर पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेस ही नियमावली आहे म्हणजे 3 चेंडूत 5 धावा बनवणं हे अति आवश्यक. गोलंदाज ज्ञानेश्वर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज राजा नाटेकर साठी. यावेळेस राजा नाटेकरच्या बॅट मधून एक ताकदवर फटका, हवाई फायर पाहायला मिळतोय. राजा ओके राजा या मैदानावरती मळगावचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं त्याच्या बॅट मधून निघतोय फटका, षटकार आणि चला विनंती आहे जे सर्व बी ग्रुप मधील जे सर्व संघ आहेत त्या सर्व संघाच्या खेळाडूंना कर्णधारांना विनंती आहे की आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे या
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुचित देवळी